नमस्कार. डॉक्टर भंडारे लेक्चरमध्ये आपले सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपण टी-वाय-बी-एच्या जो जनरल इकॉनॉमिक्सचा सब्जेक्ट आहे, याच्यामध्ये आतापर्यंत आपण 3 जे चॅप्टर आहे, त्या 3 चॅप्टरमध्ये विविध कन्सेप्टचा आपण विचार केलेला आहे. आता आपल्याला जे चौथं चॅप्टर आहे, थिअरीज ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजे आर्थिक विकासासंबंधी जे सिद्धांत मांडलेले आहे, त्यामध्ये विविध अर्थतज्ञांनी आपापले आर्थिक विकास देशाचा कसा झाला पाहिजे आणि याविषयी सिद्धांत मांडलेले दिसून येतात आणि त्यापैकी एक महत्त्वपूर्ण अर्थशास्त्रज्ञ आहेत, ते म्हणजे डेव्हिड रिकार्डो. म्हणून आपल्याला आज त्यांच्या सिद्धांताचा अभ्यास करायचा आहे. म्हणून रिकार्डोचा आर्थिक विकासाचा सिद्धांत, रिकार्डियन थिअरी ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट या थिअरीचा आपण आज अभ्यास करणार आहोत. आता कोणत्याही अर्थशास्त्रज्ञांनी आपला जो सिद्धांत मांडलेला असतो, त्या सिद्धांताची सुरुवात आपण करतो ती सिद्धांत विधानाने. मात्र काय झालंय, की रिकार्डो यांनी जो त्यांचे विचार मांडलेले सिद्धांत टाइप, ते फक्त त्यांनी त्यांच्या 1817 मध्ये प्रसिद्ध झालेल्या प्रिन्सिपल्स ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी अँड टॅक्सेशन या ग्रंथामध्ये त्यांनी आपले फक्त आर्थिक विकासाचे विचार मांडले. मात्र आर्थिक विकासासंबंधीचा स्वतंत्र सिद्धांत त्यांनी मांडलेला नाही. त्यामुळे आपण या ठिकाणी सिद्धांत विधान दिलेले नाही. आता सिद्धांत विधान जरी नसलं तरी सिद्धांतामध्ये जे बाकी अपेक्षित असतं त्याप्रमाणे रिकार्डो यांनी मांडलेलं असल्यामुळे आपण त्यांच्या गृहीतांचा देखील अभ्यास करणार आहोत. आता काय गृहीत घेतलेली आहे बघा रिकार्डो यांनी. पहिलं म्हणजे जमिनीचा अलवचिक पुरवठा. अलवचिक म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल न होणे. लवचिक म्हणजे बदल होणं, अलवचिक म्हणजे बदल न होणं म्हणजे ताठर. आता जमिनीचा पुरवठा, जमीन ही कशी निसर्गाने दिलेली देणगी असल्यामुळे त्याचा पुरवठा कमी किंवा जास्त होऊ न शकत असल्यामुळे जमिनीचा पुरवठा कसा राहील? अलवचिक राहील. त्यानंतर पुढचं आहे जमिनीचा वापर फक्त अन्नधान्यासाठी. रिकार्डो यांनी जमिनीचा वापर फक्त अन्नधान्यासाठीच होईल इतपत सांगितलेलं आहे. म्हणजे औद्योगिक क्षेत्रासाठी किंवा एखादा व्यापार क्षेत्रासाठी देखील जमिनीचा वापर होणार नाही, असं त्यांनी सुचवलेलं आहे. त्याच्यानंतर घट्ट उत्पादन फलाची प्रवृत्ती. आता घट्ट उत्पादन फलाची प्रवृत्ती म्हणजे काय? की उत्पादनाचे साधनं वापरून उत्पादन वाढवत जरी गेलं, म्हणजे जमिनीमध्ये जास्तीत जास्त अन्नधान्याची पेरणी करून जास्तीत जास्त अन्नधान्याचं उत्पादन वाढण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी सुद्धा काही कालांतराने उत्पादन काय होत जाईल? कमी-कमी होत जाईल, घटत जाईल. यालाच म्हणायचं घट्ट उत्पादन फलाची प्रवृत्ती आणि ती त्यांनी गृहीत धरलेली आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे अन्नधान्याची मागणी पूर्ण अलवचिक. म्हणजे आता जसजशी लोकसंख्या वाढेल तसतसं लोकांची अन्नधान्याची मागणी ही वाढतच जाणार आहे. त्याच्यामुळे ती लवचिक स्वरूपाची न राहता कशी राहणार आहे? अलवचिक. म्हणजे ती कायमस्वरूपी त्यांची मागणीत काय होईल? सातत्याने वाढ होईल. त्याच्यानंतर पुढचं आहे उत्पादन तंत्रात बदल नाही. आता उत्पादन तंत्रामध्ये बदल नाही म्हणजे जे जे उत्पादन तंत्र एखादा शेतकरी किंवा एखादा जमीनदार अवलंबत असेल, तो त्याच तंत्राने कायमस्वरूपी उत्पादन शेतीमध्ये घेत राहील. त्याच्यामध्ये तो नवीन स्वरूपाचा बदल करणार नाही. म्हणून या ठिकाणी म्हटलंय, की उत्पादन तंत्रात बदल नाही. त्याच्यानंतर पुढचं आहे श्रमिकांना निर्वाह वेतन. आता निर्वाह वेतन म्हणजे काय? की श्रमिकांच्या त्यांच्या ज्या आवश्यक गरजा आहे, त्या आवश्यक गरजा किमान पूर्ण होतील इतकं तरी वेतन त्यांना मिळणं हे गरजेचं असतं. म्हणून श्रमिकांना निर्वाह वेतन दिलं जाईल, असं गृहीत रिकार्डो यांनी मांडलेलं आहे. त्याच्यानंतर नफ्यातून भांडवल संचय. आता भांडवलदाराचा किंवा जमीनदाराचा जेवढं नफा वाढत जाईल, उत्पादकाचा जितका नफा वाढत जाईल, त्या नफ्यातूनच ते काय करत असतात? भांडवल संचय करत असतात आणि त्या भांडवलातून पुन्हा उत्पादनामध्ये काय करत असतात? वाढवत असतात. मात्र यांनी तेच सांगितलेलं आहे, की नफ्यातूनच भांडवलाचा काय होतो? संचय होतो. भांडवल हे वाढतं. त्याच्यानंतर पुढचं आहे भांडवल संचयाच्या बदलातून श्रमाच्या मागणीत बदल. आता भांडवल संचयात जितके प्रमाणामध्ये वाढ होईल, त्याच्यामध्ये जसं पॉझिटिव्हली बदल होत जाईल, तसतसं उत्पादनामध्ये काय होत जाईल? वाढ होत जाईल. आणि उत्पादनात वाढ झाली, की श्रमाच्या मागणीसुद्धा काय होईल? वाढ होईल. याउलट जर भांडवलाचा संचय घटला, तर उत्पादन काय होईल? कमी होईल आणि उत्पादन कमी झालं, की श्रमाच्या मागणीमध्ये सुद्धा काय होईल? घट होईल. आणि त्याच्यानंतर पुढचं गृहीत जे त्यांनी मांडलेलं आहे, बाजारामध्ये पूर्ण स्पर्धा आहे. पूर्ण स्पर्धा म्हणजेच काय? असंख्य ग्राहक, असंख्य विक्रेते. म्हणजे बाजारामध्ये पूर्ण स्पर्धा आहे, असं असं गृहीत त्यांनी काय केलेलं आहे? मांडलेलं आहे.
आता रिकार्डो यांनी आर्थिक विकासाचे प्रमुख 3 घटक मानलेले आहेत. ते म्हणजे भांडवलदार, श्रमिक आणि जमीन. आता हे तिन्ही घटक जे आहेत, या घटकांची विभागणी जी होत असते, ती कशातून होत असते? तर जमिनीतून जे उत्पादन मिळतं, म्हणजे त्यालाच आपण राष्ट्रीय उत्पन्न सुद्धा म्हणू शकतो. त्या उत्पादनामधून विभागणी होत असते. म्हणजेच भांडवलदाराला काय मिळतो? नफा मिळतो. जमीनदाराला खंड मिळतो आणि श्रमिकाला वेतन मिळतं. आता इथे या ठिकाणी रिकार्डो यांनी भांडवलदाराला नफा का म्हटलंय? तर कारण त्यांनी जो ॲक्चुअल जेव्हा भांडवलदाराला व्याज मिळत असतं त्याचा उत्पादन घटकाचा मोबदला. मात्र रिकार्डो यांनी काय केलेलं आहे, की व्याजाचा समावेश हा नफ्यामध्येच केलेला आहे. त्याच्यामुळे भांडवलदाराला काय मिळतो? नफा मिळतो. आता पहिला घटक त्यांनी घेतलेला आहे भांडवलदार. आता रिकार्डो यांच्या मते भांडवलदार हा अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाच्या दुहेरी भूमिका पार पाडत असतो. त्याच्यामुळे समाजामध्ये आर्थिक विकासाचा प्रमुख घटक भांडवलदार हा असतो आणि पहिली भूमिका त्यांची काय आहे? तर भांडवलदार सातत्याने काय करत असतो? त्याला कुठे जास्त फायदा होईल या ठिकाणी कशी गुंतवणूक केली पाहिजे ते शोधत असतो आणि दुसरं म्हणजे जो ज्या ठिकाणी तिथं तो गुंतवणूक करतो त्या त्या ठिकाणी आपल्याला मिळणाऱ्या नफ्यामधून तो भांडवल संचय वाढवण्याचं काय करत असतो? काम करत असतो आणि भांडवल संचयामध्ये वाढ झाली तरच आर्थिक विकासाचा टप्पा आहे तो काय जातो? पुढे जातो. म्हणून त्या दृष्टीने भांडवलदार हा काय आहे? महत्त्वाचा आहे. कारण नफ्याच्या प्रेरणेशिवाय देशाचा विकास होऊ शकत नाही. म्हणजे सॉरी नफ्याच्या प्रेरणेतूनच भांडवलदाराला अ, पुढच्या उत्पादन वाढवण्याची काय मिळते? चालना मिळते आणि त्याच्यातूनच आर्थिक विकासाची प्रक्रिया काय होते? सुरू होते. दुसरा घटक त्यांनी घेतलेला आहे श्रमिक. आता श्रमिक जे असतात त्या श्रमिकांकडे कोणत्याही श्रमिकांकडे उत्पादनाचं साधन नसतं. मात्र त्याच्यामुळे या श्रमिकांना रोजगार मिळवण्यासाठी कुणावर अवलंबून राहावं लागतं? तर भांडवलदारांवर अवलंबून राहावं लागतं आणि त्याच्यामुळे श्रमिकांना मिळणारं जे वेतन आहे, ते वेतन निधी किती आहे? म्हणजे श्रमिकांनी किती फंड त्यांना वेतन देण्यासाठी राखून ठेवलेलं आहे, त्या वेतन निधीवर त्यांना किती वेतन मिळणार आहे, हे अवलंबून आहे. आणि समजा जर त्या श्रमिकांचा वेतन दर जर काढायचा म्हटला, तर तो कसा काढता येतो? तर श्रमिकाच्या संख्येने वेतन निधीला भागलं, की जे उत्तर मिळतं ते म्हणजे तेवढ्या दराइतका काय ठरतो? वेतन दर निश्चित होत असतो. आता रिकार्डो यांच्या मते श्रमिकांना मिळणाऱ्या दीर्घ काळामध्ये कसं असतं वेतन? तर ते निर्वाह वेतन असतं. निर्वाह वेतनाइतकं असतं. आता निर्वाह वेतन म्हणजे काय? तर व्यक्तीच्या सवयी, सामाजिक चालीरीती, आवश्यक सुखसोयी इत्यादीसाठी लागणाऱ्या त्याचा जो खर्चाचा समावेश आहे, तो कशामध्ये होतो? तर निर्वाह वेतनामध्ये होतो. तर रिकार्डोनी अल्पकाळाच्या बाबतीत मात्र श्रमिकाला बाजार वेतन मिळेल असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यांनी हेही सांगितलेलं आहे, की जर समजा बाजार वेतनाचा दर जर निर्वाह वेतनापेक्षा जर जास्त झाला, तर श्रमिकांचा पुरवठा वाढतो आणि बाजार वेतनाचा दर जर निर्वाह वेतनापेक्षा कमी झाला, तर श्रमिकांचा पुरवठा काय होतो? घटतो. म्हणजेच त्यामुळे काय होतं, की बाजार वेतन दर म्हणजे प्रत्यक्षातील वेतन दर हा निर्वाह वेतन दराइतकाच राहतो. रिकार्डोने भांडवलदाराला मिळणाऱ्या नफ्याचा संबंध कशाशी जोडलेला आहे? वेतनाशी जोडलेला आहे. कारण नफ्यातूनच भांडवलदार श्रमिकांना काय देत असतो? वेतन देत असतो. त्याच्यानंतर तिसरा महत्त्वाचा घटक त्यांनी सांगितलेला आहे, तो म्हणजे जमीन. आता जमीन ही निसर्गाने दिलेली देणगी असल्यामुळे जमिनीच्या पुरवठ्यामध्ये बदल होत नाही आपण गृहीतांमध्ये बघितलेलंच आहे. त्याच्यामुळे जमिनीच्या बाबतीत विचार करताना त्यांनी काय सांगितलेलं आहे, की जमिनीमध्ये कोणता गुण आहे? मूलभूत आणि अविनाशी गुण आहे आणि त्या गुणाबद्दलच उत्पादनातून जमीन मालकाला काय मिळत असतो? जो वाटा मिळत असतो त्यालाच काय म्हटलं? वाटा मिळत असतो त्यालाच त्यांनी मोबदला किंवा खंड असं म्हटलेलं आहे. म्हणजेच जमिनीच्या मूलभूत आणि अविनाशी गुणाबद्दल दिला जाणारा मोबदला म्हणजेच आपण काय म्हणू शकतो? खंड म्हणू शकतो असं रिकार्डो यांनी म्हटलेलं आहे. आता समाजाचा विकास जसजसा होत जातो, तसतशी जमिनीची मागणी काय होत जाते? वाढत जाते. विकासाबरोबर लोकसंख्या सुद्धा वाढते आणि त्याच्यामुळे अन्नधान्याच्या मागणीत काय होते? वाढ होते आणि अन्नधान्याच्या मागणीत जितकी वाढ होईल, तेवढे सुपीक जमिनीचा काय निर्माण होईल? तुटवडा निर्माण होईल. मात्र अशा वेळी काय होतं, की भांडवलदारांमध्ये सुपीक जमीन मिळवण्यासाठी स्पर्धा सुरू होते आणि त्याचा फायदा कुणाला होतो? जमीनदाराला होतो. कसा होतो? तर जमीनदाराला खंड जास्त स्वरूपामध्ये मिळतो.
अशा प्रकारे रिकार्डो यांनी आर्थिक विकासाचे हे 3 महत्त्वाचे घटक सांगितलेले आपणास दिसून येतात. आता रिकार्डो यांनी आर्थिक विकासाची प्रक्रिया समजावून देण्यासाठी महत्त्वपूर्ण विवेचन मांडलेले आहे. आता आपण या विवेचनामध्ये या मुद्द्यांचा आधार घेऊन आपल्याला जास्तीत जास्त तुम्हाला मी समजावून देण्याचा प्रयत्न करते. आता बघा त्यांनी पहिलं घेतलेलं आहे भांडवल संचय. आता आपण याच्यामध्येही बघितलंय, गृहीतांमध्ये बघितलंय. त्याच्यानंतर आर्थिक विकासाचे प्रमुख जे घटक बघितले त्याच्यामध्ये भांडवलदाराला त्यांनी महत्त्व दिलंय. म्हणजे भांडवल संचयावरच खऱ्या अर्थाने आर्थिक विकास अवलंबून असतो, असं रिकार्डो यांनी म्हटलेलं आहे. कारण कारण भांडवल संचय संचय हा बचत क्षमतेवर अवलंबून असतो आणि भांडवलदारांना उत्पादनात जितका नफा अधिक असेल, तितकी त्यांची बचत क्षमता काय होते? वाढते आणि त्याच्यामुळे भांडवल संचय जास्त होत राहतो. त्याच्यानंतर त्यांनी नफ्याचा जो संबंध जोडलेला आहे, तो वेतनाशी जोडलेला आहे. कारण नफा हा वेतनाच्या दरावर अवलंबून असतो आणि वेतन दर हे अन्नधान्याची बाजारातील जी किंमत असते आणि तसंच सीमांत जमिनीची जी उत्पादकता असते त्याच्यावर अवलंबून असतो. त्यामुळे जेव्हा अन्नधान्याच्या किमतीमध्ये काय होते? वाढ होते, तेव्हा वेतनामध्ये सुद्धा काय होते? वा वाढ होते. मात्र समजा जर अन्नधान्याची किंमत जर घटली, तर वेतन दर सुद्धा काय होतो? घटू घट होऊन येतो असं आपणास दिसतं आणि भांडवल ज्यावेळेस एक महत्त्वाचं लक्षात या ठिकाणी घ्यायचंय, की ज्यावेळेस श्रमिकांना द्यावं लागणारं वेतन कमी असेल भांडवलदाराला, तेव्हा त्याच्या नफ्यामध्ये मात्र काय होईल? वाढ होईल आणि त्याच्यामुळे आर्थिक विकासाला काय मिळेल? चालना मिळेल. त्याच्यानंतर त्यांनी पुढचं काय सांगितलंय, की अल्पकाळात जमिनीच्या बाबतीत वाढत्या उत्पादन फलाचा नियम. आता त्यांनी त्यांच्या गृहीतांमध्ये मांडलंय बघा, की दीर्घकाळामध्ये जमिनीच्या बाबतीत घट्ट फलाचा उत्पादन फलाचा नियम दिसून येतो. मात्र अल्पकाळाचं विवेचन मांडत असताना त्यांनी असं म्हटलंय, की अल्पकाळामध्ये काय होतं, की मागणी जितकी जास्त असते तितका श्रमिकांचा पुरवठा मात्र जास्त नसतो. त्यामुळे मागणीच्या मानाने श्रमिकांचा पुरवठा काय पडतो? कमी पडतो आणि निर्वाह पातळी वेतन दर जो असतो, तो वेतन दर निर्वाह पातळीपेक्षा जास्त राहतो. त्यामुळे भांडवलदार अशा वेळी काय करतात? उत्पादन तंत्रामध्ये सुधारणा करून उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करतात आणि उत्पादन वाढलं की नफा वाढतो. त्याच्यामुळे नफा वाढला की पुन्हा मग त्याचा संबंध पुन्हा कुठे येतो? आर्थिक विकासाचा वेग वाढण्यावर येतो. मात्र दीर्घकाळामध्ये असं होत नाही. दीर्घकाळामध्ये घट्ट उत्पादन फलाची प्रवृत्ती आढळून येते असं रिकार्डो यांनी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे नफा जर जेव्हा घटत जातो तेव्हा मात्र आर्थिक विकास न वाढता त्याची गती काय होत जाते? कमी-कमी होत जाते. त्याच्यानंतर त्यांनी पुढचं महत्त्वाचं सांगितलेलं आहे, की ज्यावेळेस त्याचा नफा घटत जातो दीर्घकाळामध्ये, त्यावेळेस त्याला एक उपाय करता येतो, तो म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार. जेव्हा त्याला आपल्या नफ्यामध्ये वाढ करायची असेल, तर त्याला उत्पादन वाढवावं लागेल. उत्पादन वाढवून पुन्हा जर त्याला नफ्याची प्राप्ती करायची असेल, तर त्याला जास्तीत जास्त बाहेरच्या देशाशी व्यापार काय करावा लागेल? देशाला वाढवावा लागेल आणि त्या आंतरराष्ट्रीय व्यापारामधूनच तो आपल्या नफ्यामध्ये काय करू शकतो? वाढ करू शकतो. यासाठी रिकार्डो यांनी तुलनात्मक खर्चाचा सिद्धांत सुद्धा मांडलेला आहे आणि हा जो सिद्धांत आहे, या सिद्धांतानुसार आंतरराष्ट्रीय व्यापार कसा फायदेशीर ठरतो किंवा फायदेशीर ठरतो याचं त्यांनी त्याच्यामध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापार आला की त्याचा संबंध येतो खुल्या व्यापाराशी. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये 2 प्रकारचे असतात. एक खुला व्यापार आणि एक संरक्षित व्यापार. खुला व्यापार म्हणजे कुठल्या प्रकारचे बंधनं नसते. संरक्षित व्यापार म्हणजे लिमिटेड सोर्सनेच तो व्यापार केला जातो. मात्र रिकार्डो यांनी खुल्या व्यापाराचा पुरस्कार केलेला आहे. कारण त्यांच्या मते खुल्या व्यापारामुळे काय होतं, की राष्ट्रांजवळ जी साधन संपत्ती आहे, मग ती भलेही नैसर्गिक साधन संपत्ती का असेना, त्या साधन संपत्तीचा काय होतो, जास्तीत जास्त वापर होतो. जेवढी निर्यात-आयात खुल्या प्रकारे केली जाईल, तेवढं नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर जास्त होऊन संपत्तीमध्ये काय पडेल? भर पडेल आणि त्याच्यातून पुन्हा आर्थिक विकास घडून येईल. आता हे आर्थिक विकास घडून येण्यासाठी हे मुद्दे त्यांनी मांडलेले आहे. परंतु त्यांनी आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये अजून एक स्थितीचा अंतर्भाव केलेला आहे. त्याला अगदी आर्थिक विकासाची प्रक्रिया नाही म्हणता येणार, परंतु ही सुद्धा एक अवस्था आहे आर्थिक विकासाची त्यांनी मांडलेली आहे. म्हणजे ती म्हणजे काय? स्थितीशील अवस्था. आता
स्थितीशील अवस्था का मांडलेली आहे त्यांनी? तर रिकार्डोच्या मते आर्थिक विकासाची जी प्रक्रिया आहे, ती दीर्घकाळ चालू राहू शकत नाही. विशिष्ट काळानंतर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे नफ्याचा दर काय होतो? शून्य होतो आणि अर्थव्यवस्थेला काय होते? स्थितीशील अवस्था प्राप्त होते. आता नफ्याचा दर शून्य होतो म्हणजे नेमकं काय होतं? तर काय होतं, की जसं आर्थिक विकास होत जातो ना, तसतसा तसतसा भांडवलदार काय करतो, नफ्याचा वापर गुंतवणुकीसाठी करतो आणि एक त्याच्या गुंतवणूक वाढवली, की पुन्हा त्याचं उत्पादन वाढतं. मात्र काय होतं, की अशा वेळी ज्यावेळेस उत्पादन वाढतं, त्यावेळेस जास्त श्रमिकांची गरज भासल्याने श्रमिकांची मागणी सुद्धा वाढते आणि श्रमिकांची मागणी वाढली, की रोजगारामध्ये काय होतं, वाढ होतो आणि एकूण वेतन निधी सुद्धा काय होतो त्याच्यामुळे वाढतो. आता त्याच्यामुळे काय होतं, की लोकसंख्या जेव्हा वाढते, तेव्हा अन्नधान्याची मागणी सुद्धा काय होते, वाढते आणि अन्नधान्याची मागणीच्या तुलनेने जर पुरवठा जर अन्नधान्याचा वाढला नाही, तर किंमतमध्ये काय होते, अन्नधान्याच्या वाढ होते आणि ज्यावेळेस अन्नधान्याच्या किमती वाढतात, त्यावेळेस जमीनदाराला द्यावा लागणारा जो खंड आहे, तो खंड सुद्धा भांडवलदाराला काय द्यावा लागतो, जास्त द्यावा लागतो. म्हणजे त्याचा नफ्याचा जास्त भाग कुठे जातो, खंडामध्ये जातो आणि त्याच्यामुळे काय होत जातो, त्याचा नफा हळू कमी-कमी होत जातो आणि शेवटी इतका त्याचा नफा कमी होतो, की शेवटी तो शून्यापर्यंत काय होतो, जाऊन पोहोचतो आणि ज्यावेळेस नफाची अवस्था शून्यापर्यंत येते, त्या अवस्थेला त्यांनी त्या अवस्थेच्या वेळी स्थितीशील अवस्था निर्माण होते किंवा त्यालाच त्यांनी स्थितीशील अवस्था असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्यांची आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये भांडवल संचय, वेतन, अ, अल्प काळामध्ये वाढतं उत्पादन, आंतरराष्ट्रीय व्यापार, खुला व्यापार हे जरी त्यांनी महत्त्वाची बाब त्यांनी सांगितलेली आहे. परंतु मात्र शेवटी स्थितीशील अवस्था ही अर्थव्यवस्थेला प्राप्त होत असते, हेही लक्षात घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. आत्तापर्यंत आपण घेतलेल्या स्पष्टीकरणामध्ये आर्थिक विकासाच्या प्रक्रियेपर्यंत आपल्याला रिकार्डो यांनी आर्थिक विकासाविषयी मांडलेले विचार समजतात. पण बऱ्याचदा काय होतं, की परीक्षेला प्रश्न विचारला जातो, की रिकार्डो यांनी मांडलेल्या आर्थिक विकासासंबंधीच्या सिद्धांताचे टीकात्मक मूल्यमापन करा. आता टीकात्मक मूल्यमापन म्हटलं, की त्याच्यामध्ये जे सिद्धांताचे किंवा त्यांनी मांडलेल्या आर्थिक विकासासंबंधीचे जे विचार आहेत, त्याचे काही गुण आपल्याला आढळून येतात, तर काही दोष आढळून येतात. म्हणून या दोघांचाही विचार करणं आपल्याला अपरिहार्य आहे. सुरुवातीला आपण गुण बघूया. गुणमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, त्यांच्या सिद्धांताचे किंवा त्यांनी मांडलेल्या विचारांविषयी आपल्याला काय महत्त्वाचे गुण आपल्याला दिसून येतात. तर त्याच्यामध्ये पहिला गुण जो आहे, तो म्हणजे गतिमान सिद्धांत. आता गतिमान सिद्धांत कसं काय आहे रिकार्डो यांनी मांडलेला? तर जसजशी परिस्थिती बदलत जाते, तसतसे लोकसंख्येतील बदलाचे परिणाम काय होतात? अ, वेतन दरावर असेल, मग तो खंडावर असेल, नफावर असेल, हे बदल त्यांनी योग्य रीतीने मांडलेले असल्यामुळे त्यांनी मांडलेला सिद्धांत गतिमान सिद्धांत म्हणून ओळखला जातो. दुसरं म्हणजे शेती विकासाचे महत्त्व. आता आपण आज जे विकसित देश बघतो, युरोप कंट्रीमध्ये वगैरे किंवा अमेरिका यासारखे जे विकसित राष्ट्र आपण बघतो, त्यांनी जरी औद्योगिक क्रांतीतून आपला विकास साधलेला असला, तरीसुद्धा प्रथमतः औद्योगिक विकासासाठी त्यांनी कसला विकास केला? शेतीचा विकास केला आणि त्याच्यानंतर त्यांनी आपला विकास काय केलेला आहे? साध्य केलेला आहे. त्याच्यामुळे रिकार्डोच्या मते शेती विकासाला काय आहे? महत्त्व आहे. कारण एका क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्राचा विकास हा अवलंबून असल्यामुळे शेतीतूनच औद्योगिक क्षेत्राचा आणि औद्योगिक क्षेत्रातनं पुन्हा सेवा क्षेत्राचा विकास होत असल्यामुळे शेती विकास महत्त्वाचा त्यांनी मानलेला आहे. त्याच्यामुळे हा महत्त्वाचा गुण आपल्याला या सिद्धांताचा दिसून येतो. तिसरं म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापाराला महत्त्वाचे स्थान. आपण आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्येच बघितलं, की जर घटत असेल देशातील अर्थव्यवस्थेचा, तर तो नफा वाढवण्यासाठी तिने काय करायचंय, तर आंतरराष्ट्रीय व्यापाराला महत्त्वाचे स्थान द्यायचे आणि आंतरराष्ट्रीय व्यापार जितक्या प्रमाणामध्ये वाढेल, तितक्या प्रमाणामध्ये देशातील साधनसंपत्तीचा पुरेपूर वापर होऊन उत्पादनामध्ये काय होईल, वाढ घडून येईल आणि त्याच्यामुळे त्या देशाच्या आर्थिक विकासामध्ये काय होईल, जास्त प्रमाणामध्ये वाढ घडून येईल. म्हणून त्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय व्यापाराचे महत्त्वाचे स्थान त्यांनी जगाला दाखवून दिले आणि हा खूप महत्त्वपूर्ण गुण आपल्याला या त्यांनी मांडलेल्या विचारांचा किंवा सिद्धांताचा सांगता येईल. त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे आर्थिक विकासासाठी नफा आवश्यक. आता त्यांनी नफा
अ, या पूर्ण इंटेन्शन विकासाचा नफ्यावर केलेला आहे आणि नफा हा भांडवल संचयातनंच होत असतो, हेही त्यांनी वेळोवेळी सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामुळेच आर्थिक विकास जर देशाला करायचा असेल, तर भांडवल संचय होणं काय आहे, गरजेचं आहे. आणि भांडवल संचय वाढवण्यासाठी पुन्हा नफ्याचा दर कसा पाहिजे, वाढता असला पाहिजे आणि त्या दृष्टीने बचत देखील काय आहे, आवश्यक आहे, असंही मत रिकार्डो यांनी मांडलेलं आपल्याला दिसून येतो. म्हणजे आपल्याला हे या सिद्धांताचे किंवा या आर्थिक विकासाविषयीच्या विचाराचे गुण सांगता येतात. आता रिकार्डोचे सिद्धांतामधील गुण जसे आपल्याला सांगता येतात, तसे दोष म्हणा किंवा त्याच्यावर अनेक अर्थशास्त्रज्ञांनी केलेली टीका म्हणा, त्या टीकांचाही विचार करणं आपल्याला अपरिहार्य ठरतं. पहिलं जे त्यांनी मांडलंय की श्रम आणि भांडवलाचे परस्परांचं प्रमाण कसं मांडलंय त्यांनी? स्थिर मांडलंय. परंतु या या दोघांचं प्रमाण कधीही आपल्याला स्थिर असं दिसून येत नाही. कारण जसजसं लोकसंख्या वाढत जाते, त्याच्यामुळे वेतन दर घटत जातो आणि समजा जर भांडवलाच्या ऐवजी जर श्रमाचा वापर जर भांडवलदाराने जास्त केला, तर तर त्या दोघांचं प्रमाण स्थिर राहील असं त्यांनी मांडलंय. परंतु असं मात्र प्रत्यक्षामध्ये घडून येत नाही. कारण श्रम आणि भांडवल मुळात हे जे घटक आहेत ते कसे आहेत? स्वतंत्र आहेत आणि ते एकमेकांना पर्यायी आहेत. त्याच्यामुळे उत्पादन तंत्रातील बदलानुसार श्रम आणि भांडवलाचे परस्पर प्रमाण काय होऊ शकते? बदलू शकते. त्याच्यानंतर त्यांनी मांडलेला सिद्धांत हा आर्थिक विकासाचा नसून विभाजनाचा सिद्धांत आहे, अशी टीका त्यांच्यावर केली जाते. कारण त्यांनी म्हणजे जमिनीला खंड कसा मिळतो, संयोजकाला नफा कसा मिळतो, श्रमिकाला वेतन कसं मिळतं, म्हणजे त्यांनी विभाजनविषयक प्रश्नांचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र आर्थिक विकासाविषयी त्यांचं विवेचन परिपूर्ण आपणास वाटत नाही. त्याच्यानंतर पुढचं आहे निरहस्तक्षेप धोरणाचे गृहीत चुकीचे. आता आज जर आपण विकसनशील देशाच्या बाबतीत बघितलं, तर विकसनशील देशाच्या विकासासाठी देशातील सरकारला पुढाकार घेणं हे अगदीच महत्त्वाचं ठरतं. त्याच्यामुळे निरहस्तक्षेप धोरण कोणत्याही देशामध्ये आपल्याला दिसून येत नाही. भलेही मग तो देश विकसित असो किंवा विकसनशील असो. विकसित देशाला सुद्धा आपला जो झालेला विकास आहे तो टिकवून ठेवण्यासाठी देखील देशातील सरकारलाच वेगवेगळ्या योजना काय कराव्या लागतात, आखाव्या लागतात. त्याच्यानंतर शेतीला त्यांनी काय दिलंय? अवास्तव महत्त्व दिलंय. आता शेती हा एकमेव घटक नाहीये, की त्याच्यामुळे देशाचा आर्थिक विकास हा घडून येतो. इतर घटकांमुळे सुद्धा इतर घटकांची सुद्धा भर पडत असते आर्थिक विकासामध्ये. पण मात्र त्याचा विचार त्यांनी केलेला नाही. फक्त शेती या एकच घटकाचा त्यांनी विचार केलेला आहे. त्याच्यानंतर भांडवलदार वर्गाला त्यांनी सर्वाधिक महत्त्व दिलंय. भांडवलदार वर्गाबरोबरच श्रमिक महत्त्वाचा असतो, जमीनदार महत्त्वाचा असतो, परंतु त्यांनी त्याचा विचार केलेला आपणास नाही दिसून येत. त्याच्यानंतर घट्ट उत्पादन फळाला त्यांनी अवास्तव महत्त्व दिलंय. त्यांनी म्हटलंय की दीर्घकाळामध्ये काय होतं, उत्पादन घटत जातं. भले मग उत्पादनाच्या साधनांमध्ये वाढ केली तरी सुद्धा. परंतु आपणास जर आज आपण असं बघितलं, तर आपणास असं दिसून येतं, की आज त्याच्यामध्ये जेवढी हाय टेक्नॉलॉजी झालेली आहे, त्या टेक्नॉलॉजीचा जर वापर केला, तर जी घट्ट उत्पादन फलाची जी प्रवृत्ती आहे, ती टाळता सुद्धा येते. परंतु रिकार्डोने त्याचा विचार केलेला नाही आहे. त्याच्यानंतर पुढचं त्यांच्यावर टीका केली जाते, ती म्हणजे जमिनीचा वापर रिकार्डोनी काय सांगितलं, की फक्त अन्नधान्यासाठी केला जातो. पण असं काही नाही. जमीन कोणत्याही दर्जाची असो, त्या ठिकाणी औद्योगिक क्षेत्रासाठी सुद्धा वापरली जाऊ शकते. उदाहरणार्थ आपण सेजचं घेऊ शकतो. सेजमध्ये चांगल्या-चांगल्या सुपीक जमिनीत सुद्धा सेज म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक झोन ज्याला म्हणतात, की जिथे फक्त निराक्षम उद्योग तिथे उभारले जातात आणि त्या निराक्षम उद्योगासाठी सुपीक जमीन सुद्धा वापरलेली आपल्याला दिसून येते. म्हणून असं नेसेसरी नाहीये, की जमिनीचा वापर फक्त अन्नधान्यासाठीच होईल. त्याच्यानंतर पुढचं जे टीका त्यांच्यावर केली जाते, ती म्हणजे उत्पादन तंत्रातील सुधारणांकडे त्यांनी टोटल काय केलेलं आहे, केलेलं आहे. कारण त्यांनी उत्पादनाचं तंत्रच काय मांडलेलं आहे, स्थिर असं मांडलेलं असल्यामुळे त्यांनी सुधारणांकडे काय केलेलं आहे, दुर्लक्ष केलेलं आहे. मात्र आपणास उत्पादन तंत्रामध्ये जो सातत्याने बदल होतोय आज, टेक्नॉलॉजीमध्ये सातत्याने जो बदल होतोय, तो सुद्धा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण या सुधारणांबरोबरच काय होत जातं,
बेकारीमध्ये वाढ होत जाते. म्हणजे श्रमाच्या ऐवजी जर भांडवलाचा वापर, यंत्राचा वापर जास्त केला, तर बेकारी काय होत जाते, वाढत जाते. मात्र याच्याकडे रिकार्डो यांनी काय केलेलं आहे, दुर्लक्ष केलेलं आहे. त्याच्यानंतर व्याज या घटकाचा विचार नाही केलेला. तर त्यांनी त्यांनी काय म्हटलंय बघा, आपण आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये म्हटलंय, की भांडवलदाराला नफा मिळतो. म्हणजे त्यांनी व्याज कशामध्ये इन्क्लूड केलंय? नफ्यामध्येच त्याचा समावेश केलाय. परंतु असं नाहीये. व्याज हा भांडवलाला मिळणारा स्वतंत्र घटक आहे आणि तो स्वतंत्रपणे विचारात घेणं काय आहे? गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे स्थितीशील अवस्थेचे विवेचन असमाधानकारक. आता त्यांच्या याच्यावर टीका होत असताना त्यांनी जी स्थितीशील अवस्था गृहीत धरलेली आहे, परंतु स्थितीशील अवस्था जी गृहीत धरलेली आहे, परंतु त्यांच्या म्हणण्याप्रमाणे स्थितीशील अवस्था कशी येते, तर नफ्याचा दर काय होतो? 0 होतो आणि त्याच्यामुळे स्थितीशील अवस्था किंवा गतिहीन अवस्था देशाला काय होते? प्राप्त होते. परंतु आपण पुन्हा या ठिकाणी टेक्नॉलॉजीचा संबंध जोडूया. हाय टेक्नॉलॉजीचा जेवढा आपण जास्त वापर करू, आधुनिकतेचा वापर आपण त्या ठिकाणी जेवढा जास्त करू, तेवढी स्थितीशील अवस्था आपल्याला टाळता येणं सुद्धा काय आहे? शक्य आहे. परंतु मात्र रिकार्डो यांनी त्याचा विचार केलेला दिसून येत नाही. या ठिकाणी दिसून येत नाही. त्याच्यामुळे त्यांच्या सिद्धांतावर किंवा त्यांची मांडलेल्या विचारांवर अशा प्रकारे टीका केलेल्या आपणास दिसून येतात. अशा प्रकारे रिकार्डो यांनी मांडलेल्या सिद्धांतावर टीका जरी केल्या जात असल्या किंवा त्याचे गुण आपल्याला कमी प्रमाणामध्ये जरी दिसून येत असले, तरी सुद्धा आर्थिक विकासासंबंधी रिकार्डो यांनी मांडलेला सिद्धांत आपल्याला नाकारता येणार नाही किंवा त्यांनी मांडलेले विचार आपल्याला नाकारता येणार नाही. त्यांचे जे विचार आहे आर्थिक विकासाविषयीचे ते खरंच वाखाणण्याजोगे आहे. कारण त्यांनी जो मांडलेला आंतरराष्ट्रीय व्यापार आहे, खुला व्यापाराला सुद्धा त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे. नफ्यातूनच भांडवल वाढत असतं आणि भांडवल वाढण्यासाठी बचत कारणीभूत ठरत असते. हे विचार देखील आर्थिक विकासासंबंधी फार महत्त्वाचे असल्यामुळे आर्थिक विकासासंबंधीचा रिकार्डो यांनी मांडलेला जो सिद्धांत आहे, तो महत्त्वपूर्ण समजला जातो. आय होप विद्यार्थ्यांना रिकार्डो यांचे जे विवेचन आहे आर्थिक विकासाविषयीचे, ते समजले असेल अशी आशा करते. धन्यवाद.